घटस्थापनेची सगळी तयारी झाली आहे, पण काय राहिलंय? हा बघ घट तयार आहे. अरे पण त्याला माती पाहिजे. बरं मी घेऊन येतो. एक साथ नमस्ते. मृदेची धूप व संधारण. मृदेच्या कणांना वनस्पतींची मुळे धरून ठेवतात. वनस्पतीमुळे वाहत्या पाण्याला अडथळा होतो. वनस्पतींच्या आवरणामुळे पावसाचा आघात मृदेवर प्रत्यक्ष होत नाही. त्यामुळेच मृदा टिकून राहते व मृदेची धूप होत नाही. भारतात वनांचा नाश, भूपृष्ठाचा उतार, वर्षाचा अल्प काळात केंद्रित झालेला अधिक तीव्रतेने पडणारा पाऊस, अवाजवी गुरेचराई ही मृदेची धूप होण्याची प्रमुख कारणे होत. मृदेची धूप ही भारतीय शेतीची एक महत्त्वाची समस्या आहे. भारताच्या बहुतेक सर्वच राज्यात वनांची तोड झाल्याने मृदा धुपेची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याच्या वाहनाने होणारी धूप पर्वतीय प्रदेशात, नद्यांच्या खोऱ्यात व किनारी प्रदेशात आढळते. नद्यांना पूर आले म्हणजे प्रचंड प्रमाणावर मृदा वाहून नेली जाते. किनारी प्रदेशात लाटा आढळून तेथील प्रदेशांची शरण होते. सागरांचे आणि भूप्रदेशाचे प्रवेश करते व तेथे खार जमिनी तयार होतात. गुजरात, महाराष्ट्र व केरळ किनाऱ्या खार जमिनीची क्षेत्र वाढत आहे. भारतीय वाळवंटाच्या सीमेवरील भारतात कोरडे हवामान, वनस्पतींच्या तोड व सखोल शेती इत्यादीमुळे वाऱ्याचे कार्य प्रभावी बनले आहे. यामुळे पंजाब व पश्चिम या प्रदेशाकडे वाळवंटाचे अतिक्रमण होत आहे. मृदेच्या उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी मृदेची साधारण अत्यावश्यक आहे. निरनिराळ्या प्रदेशात शेती पद्धतीत योग्य ते बदल करून साधारण करणे शक्य आहे. तीव्र उताराच्या प्रदेशात शेती करणे टाळले पाहिजे. अशा भागात वनस्पतीची लागवड करण्यात पाहिजे. उताराच्या भागात शेती करताना उताराच्या दिशेला काटकोनात पानपट्टीने करणे व बांधणा समांतर नांगरीने करणे फायदेशीर आहे. उंच डोंगरावर टेकड्यांच्या भारतात वनाची लागवड आवश्यक आहे, कारण तेथील वाहत्या पाण्याची गती कमी झाली तर मैदानी भागातूनही मृदेची धूप होणार नाही. मुक्त गुरेचराईवर बंधतेने घालून गुरचराई प्रदेश ठरवून देणे हा देखील मृदा सुधारणेचा एक महत्त्वाचा उपाय आहे. थोडक्यात भूमी वापराचे नियोजन करणे व भूमीला दुरुपयोगापासून वाचवणे आवश्यक आहे. शासनाने मृदा संधारणासाठी बंदबद्दी स्थितीशिवाय सामाजिक वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. भारतात विविध संशोधक संस्था मृदा संशोधनात कार्यरत असून त्या मृदा संधारणाचे विविध मार्ग सुचवतात. मृदा संधारणाच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात जनतेचा सहभाग आवश्यक आहे.